नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मराठीच्या मुद्द्याचा आधार घेत दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये समेट घडून येण्याची स्पष्ट चिन्हे दिसतायत। मराठी हा एक मुद्दा असला तरी राजकीय अस्तित्वाचे आव्हान हीच या दोन्ही भावांची खरी चिंता आहे। मुंबई, पुणे, नाशिक पट्ट्यात मनसेचा चाहता वर्ग मोठा असला तरी निवडणुकीत या पक्षाला फारसे यश मिळत नाही। खरे तर मनसे इतका सक्रिय आणि चर्चेत राहणारा पक्ष दुसरा नाही, परंतु राजकीय यशाने मनसेला नेहमीच हुलकावणी दिली आहे। मधल्या काळात मनसेने भाजपशी जुळवून घेण्याचे प्रयत्न केले, परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीत राजपुत्र अमित ठाकरेंचा झालेला पराभव राज ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी लागला। त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबतच भाजपलाही धडा शिकवण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा विचार करत असावे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी राज ठाकरेंच्या मदतीची गरज भासू लागली आहे। राज ठाकरे सोबत आले तर सेनेची ताकद वाढेल आणि किमान मुंबईत तरी भाजप शिंदेला धोबी पछाड देता येईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम होऊन लागलेली गळती थांबवून पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, हे उद्धव ठाकरेंचे गणित आहे। परंतु राज ठाकरे केवळ राजकीय तडजोडीला तयार झाले म्हणजेच आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवून त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत आघाडी केली तर भविष्यात उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। कालपर्यंत भाजप सोबत जी ओढाताण सुरू होती ती पुढे मनसे सोबत सुरू राहील, परंतु मनसेचे सेनेत विलीनीकरण झाले तर मात्र उद्धव ठाकरेंना फारशी अडचण जाणार नाही। परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता राज ठाकरे आपल्या पक्षाचे अस्तित्व संपवतील असे वाटत नाही आणि एका मर्यादा पलीकडे उद्धव ठाकरेंचे वर्चस्वही ते सहन करणार नाही। शिवाय या दोन्ही पक्षांची आघाडी झाली तर त्याचा सर्वाधिक लाभ मनसेलाच होणार आहे। उद्धव ठाकरेंना याची कल्पना असली तर प्राप्त परिस्थितीत त्यांच्याकडे दुसरा उत्तम पर्याय नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।